मित्रांनो, सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतींबाबत तालुके आता नवीन घोषित करण्यात आले आहेत। याच्यामध्ये कालच आपण एक जी आर बघितला होता आणि त्याच्यानंतर राज्य शासनाकडून अजून एक नवीन जी आर आलेला आहे। त्या जी आरमध्ये काय सांगितले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। नक्कीच तुम्हाला या शासन निर्णयाचं काय म्हणणं आहे आणि किती तालुके याच्यात आहेत ते आपल्याला इथे समजणार आहे मित्रांनो, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। राज्य शासनाच्या वतीने जो काही जी आर आता इथे आपल्याला दिलेला आहे त्या जी आरच्या माध्यमातून आपल्याला कळते की राज्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जी काही नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं, त्या नुकसान भरपाईसाठी राज्याकडनं अतिवृष्टी, पूर, पेरणी, खालील क्षेत्र स्थिती घटकांचा एकत्रित विचार आणि यांचा अंशतः प्रस्थापित झालेले तालुके याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता हे कोणते तालुके आहेत मित्रांनो ते आपण इथे बघूया। खाली याच्यामध्ये एक एक आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। राज्याचा जर विचार केला आपण तर इथे सगळ्यात आधी दिला आहे पालघर जिल्हा। पालघरमध्ये पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड। नाशिकमध्ये कळवण, देवळा, इगतपुरी, माळेगाव, निफाड हे जे काही अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित असे इथे दिले आहेत। माळेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड असे तालुके इथे आपल्याला त्यांनी दिलेत। नंतर हे धुळे जिल्ह्यामध्ये अंशतः, धुळ्याचं आपण काल बोललो होतो की धुळ्याचा यांनी पकडलेलंच नाही आहे, तर धुळेमध्ये धुळे, साक्री, शिंदखेडा। जळगावचं पण आपण बघितलं होतं की जळगावमध्ये एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर असे तालुके इथे यांनी दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर अहिल्यानगरमध्ये अंशतः पारनेर, संगमनेर आणि अकोले आणि अहिल्यानगरमध्ये पूर्णतः अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा आणि कोपरगाव। नंतर हे पुणे जिल्ह्यामध्ये अंशतः हवेली आणि इंदापूर असे 2 तालुके इथे अंशतः नुकसान झालेलं यांचं आहे। सोलापूरमध्ये पूर्णतः उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, मेढा, करमाळा, सांगोला। नंतर सांगलीचा विचार केला तर कडेगावमध्ये अंशतः जास्त आहे। मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठे महाकाळ, विटा, आपटी, जत। साताऱ्याचा विचार केला अंशतः सातारा, कराड, फलटण, जावडी आणि नंतर कोरेगाव, खटाव, मान या इथे जास्त नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंशतःमध्ये आहेत कागल, शिरोळे आणि पन्हाळा आणि त्याच्यानंतर जास्त नुकसान झालेलं आहे करवीर, धारागीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदनगड। छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री। जालन्यामध्ये बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद। बीडमध्ये बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, धारूर, वडवणी। नंतर मित्रांनो लातूर जिल्ह्याचा विचार करता लातूर जिल्ह्यामध्ये लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर। धाराशिवमध्ये धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा। नांदेडचा विचार केला तर आपण तर नांदेडमध्ये त्यांनी दिलं आहे आपल्याला की कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलपूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हितायनगर, उमरी। परभणीचा विचार करता पूर्ण बाधित झालेले पूर्णा, पालम, परभणी, सोनेपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी। बुलढाण्याचा विचार करता नांदुरा, संग्रामपूर मध्ये अंशतः तर जास्त चिखली, शिंदखेडाराज, देऊळ राजा, लोणार, शेगाव, मातोडा, बुलढाणा, खामगाव, मेहूर, मलकापूर, जावळबाद। हिंगोलीचा विचार करता हिंगोली, औंढा नागनाथ, कळमपुरी, सेनगाव आणि वसमत। नंतर हे अमरावती जिल्हा, अमरावतीमध्ये अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, चांदूर, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावरी, तिवसा, धरणी, चिखलदरा, वरुड, मोशी, चांदूर बाजार, दर्यापूर। अकोल्याचा विचार करता अकोट, अकोला, पातूर, तेलारा, मूर्तिजापूर, बाळापूर, टाकळी। वाशिमचा विचार करता वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगळपुरी, कारंजा, मानोरा। यवतमाळ, पुसद, यवतमाळ, बाबुळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब,
घाटंजी, राळेगाव, दहावरा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी, जामणी. वर्धा जिल्ह्याचा वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा, आष्टी हे सगळे जास्त बाधित जिल्हे आहेत मित्रांनो इकडे. ठीक आहे. आणि इकडे अंशतः बाधित आहे. त्याच्यानंतर नागपूरमध्ये नागपूर, कामठी, सावरमेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कडमेश्वर, कटोल, रामटेक, हिंगणा, उमरखेड, तुम्ही नरखेड. भंडारा जिल्ह्याचा विचार करता साकोला, भंडारा, मोहाडी, तुमसर, पनवी, लाखनी, लांदखंदूर. गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरे अर्जुनी, सालेकेसा, सडक, अर्जुनी, आमगाव हे अंशतः बाधित आहेत. तर जास्त बाधित आहे देवरी. चंद्रपूरमध्ये चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, कोरपणा, मूल, वरोरा, सावली, विरूर, नामखेड, शिंदेवाई, पोबुर्णी, जिवंती. नंतर एक गडचिरोलीमध्ये चारमोशी, काचरी हे अंशतः आहे. कोरची अंशतः आहे. तर गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, सिरोचा, भामरागड, एटापल्ली, देसा, इंचगड, वडसा असे हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये बाधित झालेले जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये आता जवळपास किती तालुके आहेत मित्रांनो? आधी त्यांनी कमी तालुके दिले होते. आता 282 तालुके इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. आता या 282 तालुक्यांमध्ये राज्य शासनाचा जो काही GR आहे त्या राज्य शासनाच्या GRनुसार राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जी काही जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर पेरणी, खालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येणार आहेत. सदर तालुक्यात सर्व आपदग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती लागू असणार असून त्याच्यामध्ये शासन निर्णयानुसार इथे मान्यता देण्यात आलेली आहे. आता शासन निर्णयानुसार मान्यता दिली की जे काही दुष्काळाची जी काही परिस्थिती आहे ते दुष्काळामध्ये जी काही सवलती असतात त्या सवलती सगळ्या या शेतकऱ्यांना लागू करण्यात येतील, जेणेकरून त्यांना या दुष्काळाचा सामना करायला नको. त्यांची जी काही शेतकऱ्यांच्या मुलांची फीजमध्ये त्यांच्या तिथे मिळणारे सवलती. नंतर मित्रांनो तुमचं पीक कर्जाची जी काही मागणी आहे ती मागणी बँकांकडनं बंद करण्यात येणार आहे. नंतर तुमची जी काही थकीत वीज बिल आहे थकीत वीज बिल हे देखील मागणी होणार नाही, ते देखील माफ याच्यातनं होऊ शकणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा मिळेल. आता जे काही मागे आपण बोललो होतो जे काही तालुके यांनी पकडले नाही होते आणि त्याचा उद्रेक झाला आणि त्या उद्रेक झाल्यानंतर इथे आपल्याला ते बघायला मिळत आहेत. तरी मित्रांनो इथे आपल्याला जो सगळ्यात महत्त्वाचा आपला जिल्हा आहे नांदेड जिल्हा परत एकदा इथे गायब झालेला आपल्याला दिसत आहे. नांदेड जिल्हा कुठंच इथे बघायला मिळत नाही आहे. सो अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. नक्कीच आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.